आज मी माझ्या जीवनातील सर्वात महत्त्वाच्या गोष्टींपैकी एक तुमच्यासमोर मांडणार आहे. आत्मिक परिवर्तन हेच माझे ध्येय आहे. माझ्या आतल्या बदलांचा, माझ्या विचारांचा, माझ्या दृष्टिकोनाचा आणि माझ्या कृतींचा विकास मला या मार्गावर नेतोय. मी फक्त बाह्य यशाचीच नाही, तर अंतःकरणाची शांतता, समज आणि प्रेम यांचाही शोध घेत आहे. प्रत्येक दिवस मी स्वतःला प्रश्न विचारते, आज मी कोणत्या पातळीवर बदलते? आणि प्रत्येक क्षण मी ठामपणे ठरवते की मी माझ्या आतल्या शक्तीवर विश्वास ठेवणार आहे. कारण खरा बदल हा बाहेरून नाही, तर आतून होतो. चला तर या परिवर्तनाच्या प्रवासात एकत्र पुढे जाऊया. कारण जेव्हा आपण बदलतो तेव्हा संपूर्ण जग बदलतं. अंत अस्ति प्रारंभ भाग 2 या पुस्तकाचे लेखक वैभव आप्पासाहेब ढूस. महाराष्ट्रातल्या तरुण पिढीचा एक प्रतिनिधी. प्रस्तावना. महाराष्ट्रातल्या तरुण पिढीचा एक प्रतिनिधी, एक युवा उद्योजक, व्यावसायिक सल्लागार आणि तुमच्या अंतःकरणात आपलं स्थान निर्माण करणारा एक शेतकरी पुत्र. गेल्या काही वर्षात महाराष्ट्राच्या गावागावातून, गल्लीबोळातून, तरुणांच्या मनामनातून एक आवाज पोहोचला. वैभव ढूस नावाचा आवाज. माझ्या शब्दांना आणि आवाजाला अखंड महाराष्ट्रातून तुफान प्रेम मिळाले. लाखोंच्या हृदयात घर केलेला हा आवाज आज तुमचं प्रेम, तुमचा विश्वास आणि तुमची प्रेरणा घेऊन इथवर आला आहे आणि महाराष्ट्राचा बुलंद आवाज म्हणून ओळख निर्माण झाली. आजवर राज्याच्या कानाकोपऱ्यातून 500हून अधिक उद्घाटन समारंभामध्ये प्रमुख उपस्थिती म्हणून लाभलेला सन्मान आणि असंख्य पुरस्कारांची भरभरून झालेली पावती, हे सर्व तुमच्या भरभरून मिळालेल्या प्रेमाचंच फलित आहे. माझ्या पहिल्या पुस्तकाला अंत अस्ति प्रारंभ तुम्ही दिलेला उत्स्फूर्त प्रतिसाद ही माझ्यासाठी फक्त एक भावना नाही, तो एक संकल्प आहे. त्या पुस्तकाने कित्येकांच्या जीवनात सकारात्मक बदल घडवले, स्वतःच्या आयुष्याला दिशा दिली, अंधारातही प्रकाश शोधण्याची दृष्टी दिली. यासाठी तुमचं मनापासून आभार मानतो. महाराष्ट्रापुरतं नव्हे तर जगभर पसरलेल्या मराठी बांधवांनी या ग्रंथाला आपलं मानलं आणि म्हणूनच हे केवळ पुस्तक नव्हतं, ते एक प्रेरणा मंत्र होतं. त्या पहिल्या भागातून मी सांगितलं, जगायचं कसं, झालेले आघात सहन करत, नियतीच्या निष्ठुर फटक्यांचा सामना करत उभं कसं राहायचं. आणि तुम्हा सर्वांच्या विनंतीवरून या पुस्तकाच्या भाग 2चा प्रपंच मांडला. आता मात्र वेळ आहे पुढच्या टप्प्याची, वेळ आहे उंच भरारीची आणि म्हणूनच घेऊन आलो आहे अंत अस्ति प्रारंभ भाग 2. भाग म्हणजे केवळ पुढचा अध्याय नाही, हा आहे तुमच्या मनगटात नवी ताकद निर्माण करणारा यंत्रध्वनी. हा संवाद तुमच्या व्यक्तिगत आयुष्यात दर्जाचा नव्हे तर दिग्दर्शक ठरणार आहे. हे मी ठामपणे सांगतो, कारण माझा विश्वास आहे प्रत्येक शेवट हीच खरी सुरुवात असते आणि ही सुरुवात नव्या ध्यासाची, नव्या दिशेची आणि नव्या दृष्टिकोनाची. या भागामध्ये मी तुमच्याशी पुन्हा बोलतोय, पण यावेळी अधिक खोलवर, अधिक स्पष्ट आणि अधिक प्रभावीपणे. कारण माझं ध्येय फक्त बोलण्यात नाही, तुमचं आयुष्य घडवण्यात आहे. तर या भागातील प्रत्येक शब्द, प्रत्येक विचार आणि प्रत्येक उदाहरण तुमच्या मनाला जागं करेल, तुमच्या यशाच्या प्रवासात नवी दिशा देईल आणि तुम्हाला स्वतःशीच नव्यानं ओळख करून देईल. चला तर मग आपल्या आत्म्याच्या गर्भात दडलेल्या त्या नव्या सुरुवातीचा अंत अस्ति प्रारंभ भाग 2 याच्या प्रवासाला सुरुवात करूया. तुमचं आत्मिक परिवर्तन हेच माझं अंतिम ध्येय.